मकर राशी 26 ऑगस्ट नंतर भयंकर घटना घडणार. मित्रांनो थांबा, तुमची पण मकर रास आहे का? तर हा व्हिडिओ एकाग्रतेने ऐका. मकर राशीच्या जातकांनो 26 ऑगस्टचा सूर्य मावळण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा, कारण बरोबर 101 वर्षानंतर साक्षात न्यायदेवता शनिदेवाच्या कालचक्राचा असा भयंकर स्फोट होणार आहे, ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आज 26 ऑगस्टच्या दुपारी तुमच्या पाठीमागे रचलेला एक विषारी कट उघडकीस येणार आहे, ज्याने तुमचे जन्माची कमाई, मानसन्मान, हसता खेळता संसार उद्ध्वस्त करण्याचा डाव लपवला आहे. ज्या माणसांनी तुम्हाला स्वतःचा आधार मानत होता, त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला, तोच माणूस आज तुमच्या पाठीमागे महाभयंकर खेळ रचत आहेत. तो पकडला जाणार कसा? मंडळी, शनिदेवाच्या न्यायाने आज त्या गद्दार शत्रूचा भुरका चावट्यावर फाटणार आहे. जर आजचा हा व्हिडिओ दुर्लक्षित करून पुढे गेला तर उद्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराच्या राखेशिवाय हातात काहीही उरणार नाही. मकर राशीच्या मित्रांनो, नजर हटू देऊ नका. तुमच्या आयुष्याचा शेवटचा बचाव आहे. नमस्कार मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. मकर राशीच्या माझ्या जातकांनो आणि भावांनो आणि बहिणींनो, आता तुमचे संपूर्ण लक्ष या व्हिडिओच्या केंद्रित करा, कारण 26 ऑगस्टच्या सोबतचा हा सूर्योदय केवळ एक नवीन दिवस घेऊन आलेला नाही, तर साक्षात 101 वर्षानंतर जुळून आलेला ग्रहांचा असा काही एक भयंकर आणि दुर्मिळ फेरा आता, ज्याने संपूर्ण ब्रह्मांडात हालचाल माजवली आहे. ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन आणि कालचक्राच्या गणनेनुसार बरोबर 101 वर्षानंतर आकाशात असा महाअंगारक आणि शनी केतूचा छायायोग निर्माण होत आहे. हा योग सामान्य माणसाच्या आयुष्यात सहजासहजी येत नाही, पण जेव्हा जेव्हा 101 वर्षाच्या या कालखंडानंतर हा योग मकर राशीवर येतो, तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि आयुष्य ढवळून निघाणारा हा मोठा स्फोट होतो. मकर राशीचे स्वामी स्वतः न्यायदेवता आणि शनिदेवता आहेत. मकर राशीचे लोक मुळातच अत्यंत कष्टाळू, शांत, सहनशील आणि आपल्या कामाशी काम ठेवणारे असतात. तुम्ही आजवर हजारो दुःख सहन केले, लोकांचे टोमणे ऐकल्याने स्वतःच्या अश्रूंना मनातच दाबून ठेवलं, पण 26 ऑगस्टला आकाशात बनणाऱ्या 101 वर्षाच्या योगामुळे स्वतः शनिदेवाची आणि राहू केतूची वक्री दृष्टी तुमच्या राशीवर, कर्म आणि भाग्यस्थानावर एकाच वेळी पडणार आहे. देवी देवतांची ही वक्रदृष्टी म्हणजे काय? शनिदेव जेव्हा वक्रदृष्टीने पाहतात, तेव्हा माणसाच्या आयुष्यातील सर्व गुपिते, लपलेले कटकारस्थान आणि साचलेल्या कर्माचा हिशोब एकाच दिवशीचा वाटेवर येतो. 26 ऑगस्टला तुमच्या कर्मचाऱ्यात हा हिशोब चुकता होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 26 ऑगस्टला सकाळी तुम्ही झोपेतून उठल्यावर तुम्हाला तुमच्या सोबतीच्या वातावरणात चित्र आणि जड असा जाणवायला सुरुवात होईल. पहिले संकेत, दुसरा संकेत, घरातील तांब्याचे किंवा काचेची वस्तू हातातून निसटून फुटेल किंवा एखाद्या वाहनाला अचानक लहान मोठा अडथळा येणे. तिसरा संकेत म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात तुम्ही काहीही न बोलणे सुद्धा तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढून तुमच्यावर आरोप केला जाणे. हे सर्व संकेत दर्शवत आहे की 101 वर्षाचा हा ग्रहांचा भयंकर फेरा अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पण हे फक्त आणि फक्त वादळापूर्वीची शांततेचं वातावरण आहे. ग्रहांची भयंकर चाल तुमच्या आयुष्यात एक भयंकर वादळाची पायाभरणी करत आहे. शनिदेवाची ही वक्रदृष्टी 26 ऑगस्टच्या दुपारी तुमच्या आयुष्यात अशी एक परिस्थिती निर्माण करणार आहे, जिथे तुमच्या पाठीमागे आजवर असलेले सर्व विषारी कट क्षणात समोर येतील. ज्या माणसांना तुम्ही कायमच्या काळजात ठेवलं होतं, त्यांच्याच खऱ्या रूपाचा चेहरा आता उघडा पडणार आहे. पण 26 ऑगस्टला उघडेच येणारे हे भयंकर सत्य नेमकं काय आहे आणि तुमच्याच नात्यातील कोणती व्यक्ती हे काळे गुपित पुरावा सांगत उघड करणार आहे, हे काळजाचा ठोका चुकवणारे सत्य जाणून घेण्यासाठी मकर राशीच्या मित्रांनो पुढे पहा. मकर राशीच्या मित्रांनो, आता आपण अगदी विश्वासाने या अध्यायाचा अशा वर्णावर आलो आहोत, जिथे 101 वर्षानंतरचा या कालचक्राचा सर्वात मोठा स्फोट होणार आहे. 26 ऑगस्टच्या दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर प्रसंग घडणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. आज तुमच्यावरच्या सत्याला तुमच्या डोळ्यापासून लपवून ठेवलं होतं. ज्या विश्वासघाताची सावली तुमच्यावर घरावर पडली होती, त्या भयंकर सत्याचा
भुरका आता साक्षात न्यायदेवता शनिदेवाच्या कृपेने फाटणार आहे. त्या कोणत्याही लहान मोठ्या गैरसमज नसेल तर हा तुमच्या भविष्यात माणसांना आणि कष्टाच्या कमाईला हजर देणारा समाज असेल. त्यामुळे तुमची बुद्धी आणि काही क्षणासाठी पूर्णपणे सुन्न होईल. मकर राशीचे लोक स्वभावाने अत्यंत प्रामाणिक आणि सरळ मनाचे असतात. मकर राशीचे लोक कोणाचेही वाईट चिंतत नसतात, पण तुमच्या या शांत स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या पाठीमागे एक भयंकर षडयंत्र रचली जाणारी विणली गेली आहेत. पैशांचा आणि मालमत्तेचा दरोडा तुमच्या नकळत तुमचे बँक खातेवर, कष्टाची कमाईवर किंवा घरातील मालमत्तेवर डोळा ठेवून मारलेला सल्ला आज सोमवारी येईल. या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचे षडयंत्र समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा करण्यासाठी, तुम्हाला खोटं प्रकरणात अडकवण्यासाठी सत्याचा डाव उघड येईल. नात्यांमधील विषारी वास्तव, पती पत्नी किंवा कौटुंबिक नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण करण्यासाठी तिसऱ्याच व्यक्तीने रचलेली कपटी कहाणी पुराव्यासकट उघड होईल. जेव्हा हे सत्य तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्हाला पैशांचे किंवा संपत्तीचे दुःख होणार नाही, तर सर्वात जास्त वेदना तुम्हाला या गोष्टीच्या होतील, जे विश्वासघात दुसरं कोणी नसून तुमच्याच माणसाने केलेला आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्याच संकटात तुम्ही रात्री धावून गेला. तीच व्यक्ती तुमच्या विनाशाची वाट पाहत होती. शनिदेवांच्या या 101 महावर्षाच्या न्यायामुळे आणि या योगामुळे 26 ऑगस्टला एक असा पुरावा, एक असा मेसेज, एक अशी ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या हाती लागेल, त्यानंतर त्या व्यक्तीला पळायला जागासुद्धा उरणार नाही. मकर राशीच्या मित्रांनो, सावधानतेचा रेड अलर्ट. मकर राशीच्या मित्रांनो, 26 ऑगस्टला जेव्हा हे सत्य उघड होईल तेव्हा तुमच्या रक्ताचे नाते तुमच्यापासून दूर होईल. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला प्रचंड संताप येईल, पण तुम्हाला स्वतःवर ताबा ठेवावा लागेल. रागाच्या भरात कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा आरडाओरडा करू नका, कारण जर तुम्ही संयम गमावला तर समोरची व्यक्ती उलट तुमच्याबरोबर पायघड्या करून ठेवेल. पण हे भयंकर सत्य तुमच्यासमोर उघड करणारी ती तिसरी व्यक्ती नक्की कोण आहे, तिने हे सत्य बाहेर आणण्यामागचं कारण काय आहे आणि त्या गद्दार व्यक्तीचा खरा चेहरा कसा चव्हाट्यावर येईल हे जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग. मकर राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या संपूर्ण अध्यायातील सर्वात थरकाप आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत. ठोका चुकवणाऱ्या 26 ऑगस्टला 101 वर्षानंतर देवाच्या कालचक्राचा जो महास्फोट घडवला आहे, त्यानंतर आता त्या गद्दार व्यक्तीचा भुरका फाटणार आहे. त्या व्यक्तीचा कट तुमच्यासमोर उघड होणार आहे आणि उघड करणारी ही व्यक्ती ही नक्की कोण आहे? ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुमच्याच कुटुंबातील, तुमच्या मित्र परिवारातील किंवा तुमच्या जवळच्या वर्तुळातील एका अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहे, जिच्या समोर या गद्दार व्यक्तीने कार्य आणि कटकारस्थान रचत असतात. तेव्हा तिची नीतिमत्ता जागी झाली आणि शनिदेवाच्या प्रेरणेने ती व्यक्ती स्वतःहून सर्व पुरावे गोळा करून 26 ऑगस्टला थेट तुमच्या हाती सोपवणार आहे. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.